कोटी म्हणजे किती लाख? 100 लाख. खर्चायचे कसे? 25चा बांगला, 25ची गाडी. किती गेले? 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिहर बार, नळ्या नळ्या खंड खंड खलास. तुमची पोर आहेत रोडला कुल्फी. कंपनी बाहेरची येणार, मॅनेजर बाहेरचा येणार, वॉचमॅन आपला राहणार. राईट राईट येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे घालमाय आणि तो सांगणार ह्या कंपनीची सगळी जागा आधी नाही. लक्ष्मी नम्रतेनच टिकती भाऊ. माझं तेलपणाला कुठं लक्ष्मी राहते काय? माझं तेलपण केलं का लक्ष्मी गरबा सावलंच काय म्हणते लक्ष्मी ती सोमवार. आता आपल्याकडे लोक पा पूर्वी वाढदिवस गुच्छ देऊन करायचे. आता आपल्याकडे माझा तेल मंडळी वाढदिवस घरात नाही करीत. आता हायवेला बंगरी बापाची पैदास 90 बिंटे हाणायच्या, तो केक खाली ठेवायचा, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सतायचं. मग ते थोबड सडेल नालायकांचे. मग त्याने त्या केकवर मुतायचं, सामुदायिक एकत्र मुतायचं आणि तो सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा. हा हा कशाचा माज आहे माहिती का? कमी घामात जास्त माल. कामाचा नाही ना. मग कामाचा असल्यावर सरळ राहते माणसं. फुकटचं आहे ना. हे मुतला केक खरंय का कुठे? खरंय काय नाही. आणि या श्रीमंत माणसाकडे काय झालं महाराज? यांची लक्ष्मी आली फुकाट, त्यांना पेलवान. हे श्रीमंत माणसाने काय केलं माहिती का महाराज? लोकांनी मानावा म्हणून पैशाच्या गमेंडीत धर्मच बुडावला. काय म्हणते? यांनी एकादशी धरायचं नाही, सोमवार धरायचं नाही, माझातल्या वाणी वागायचं, चपला घालून चपात्या, कुत्र्याला बिस्किट. चांगले फक्त गडी फेटे बांधित होते पहिले. येईन सुरू केली. आम्हाला घ्या नऊवार हिंडतो गावात आम्ही. बावळ्याचा बाजार नाही. पूर्णी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घालतो गाऊन. घेतो वाढ नगाळ्यात आवडतो मुडकी. देवाला आम्हाला गडी का आला केलाय? तर काय चूक केली का? कशाचा परिणाम आहे? कमी कष्टात लक्ष्मी मिळाल्यामुळे धर्म मानायचा. चांगले बसून लोक जेवत होते. या श्रीमंतांना किडा आला, उभ्यान जेवण सुरू. त्याचं पाहून गरीबानं त्याचा मुका घेतला. ते वरहडणं आला, एक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडला नाही, ती ताटलीच घेऊन घरी गेला. म्हणून ताटली. एकाला भात सापडला तर वरण सापडला. तेवढं एकाला तुम्हाला उडत घ्यायला लागलं, गेला घरी. चांगले गोल गुलाबजांबू होते. गुलाबजांबू चांगले गोल होते. टपाटप म्हातारी माणसं तोंडात टाकायची. कोणाला उता आला गेल्या वर्षापासून गुलाबजांबूच लांबावला. काय तुमच्या बापाचं गेलं तर बुवा? उलटा गुलाबजांबू गोल चांगला का लांबलेला? गोल. टपाटपा लोक खात्या वाढायला स्वपा. कोणचं काय गेलं तर लांबावला. लांबला गुलाबजांबू आहे का नाही? बावळाच पान. कारण काय दुखली होती का तुझी? चांगला होता ना गोल, लांबावला. बुंदीन गुलाबजांबू सेपरेट शोभात्या. बुंदी डाळीची आहे, गुलाबजांबू खव्याचे. मग बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजांबू. कोणाला किडा आलाय गेल्या वर्षापासून या नालायकांना एकत्र केले दोन्ही. दिल जमाय, दिल जमाय. गावठी भाषेत राजा, राजा एवढा. बरे राजा राणीमध्ये राजा, राजा केवढा एवढा. आणि राणी, राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका येऊन गेली काय? अरे हे कलियुगात कसं झालं? काय डीजे लावायची? इकडं सगळं आहे महाराज.
उगा डांबरीवर जीप काढा आणि लोकांची घोडे खाग्या आपण नाचायचं लोकांशिवाय द्यायचं त्याच्यापेक्षा इथं नाचलं इथं नाचलं तरी पाया पडतात लोक डांबरीवर बाई वाड्यावर राहतो भाड्याच्या घरात महाराज वाहून जाऊ द्या पाऊस येऊ द्या महाराज वाहून गेला तरी नाही महाराज येऊ द्या ती काळाची तसं बारीक जर पाहिलं ना महाराज तीच बसतात माणसं येड्या बाबडीत पुरीत सिमेंटच्या नळी एक घास का पाय गेला वाट्यातच झोपला गाणं बरं मिस्टर झाली माणसं एकल कोंडी झाली तीन मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली सहनशीलता कमी झाली सहन नाही करायचं टाकून उठायचं आणि 4 रक्त झालं कमी आणि विचार झाले जास्त माणसं पागल झाली मोबाईल वापरणारी 20% पोरं तुम्ही कुठेही चेक करा गडी राहिले नाहीत तुम्ही कुठेही चेक करू रेंज गेली त्यांची मग काय लग्नाच्या अगोदर सुद्धा पोरग चेक करीता ते मागून तमाशा होतो माणसं म्हणजे 5 वर्ष झाली काही नव्हतं त्याच्याकडे नाहीच काही तर काय होत ही भरमिष्ट माणसं आणि मोबाईल वापरणाऱ्याला 4 रोग आहेत कबूलच व्हा तुम्ही 1 डोकेदुखी मोबाईल 5-6 अर्धा तास कानाला लावा कान दुखत नाही कान गरम होत नाही मग डोकेदुखी नावाचा रोग मोबाईलमुळे होतो 2 सांधेदुखी 3 दृष्टीदोष दिसायचे कमी होत 70ची आजीबाई अजून कांदे कापते बिगर चष्मेची का बरं तिची दृष्टी अजून चांगली तिच्या नातू